तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आपल्याला आजपासून मे महिना सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याला आज 1 मे पासून राज्यातील वातावरणामध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळणार आहेत, तसेच आपल्याला लवकरच राज्यामध्ये आता मान्सून पूर्व पावसाला देखील आपल्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच आपल्याला राज्यात आता कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे, तसेच आपल्याला मान्सून कधी येणार आहे याबद्दलची माहिती आपण संपूर्ण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, आपल्याला आज 1 मे आणि उद्या 2 मे आपल्याला या 2 दिवस आपल्याला आज आणि उद्याचा दिवस आपल्याला संपूर्ण राज्यातच आपल्याला उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु आपल्या 3 तारखेपासून आपल्याला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपल्याला 3 तारखेपासून आपल्याला राज्यात आता विदर्भमध्ये आपल्याला पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे। आपल्याला काही ठिकाणी विदर्भमध्ये आपल्याला गारपीट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, विदर्भातील आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, तसेच आपल्याला चंद्रपूर या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। तसेच आपल्याला या भागात आपल्याला काही परिसरांमध्ये गारपीट देखील आपल्याला झालेली आपल्याला पाहायला मिळेल। जसं की मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला नागपूरच्या आसपासचा परिसर, भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर या सर्वच परिसरांमध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तसेच 3 तारखेला जर विचार करायचा झाला तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम अशा प्रकारचा अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच आपल्याला 4 तारखेदरम्यान जर विचार करायचा झाला तर 4 तारखेदरम्यान आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर सरकताना पाहायला मिळतोय। उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक, वाडा, इगतपुरी, तसेच आपल्याला धुळे, नंदुरबार, जळगाव, मालेगाव या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला हलका रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक भागांमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, आपल्याला हा अवकाळी पाऊस आपल्याला सर्वदूर पाहायला मिळणार नाहीये, परंतु आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यातील देखील आपल्याला बीड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला तुरळक भागांमध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो आपल्याला इतर काही भागांमध्ये जास्त प्रमाणात पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। आपल्याला राज्यात आपल्याला विदर्भमध्येच आपल्याला जास्त प्रमाणात आणि तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता, सर्वाधिक पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।